नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, गुलाम नबी आझाद यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मनोज सिन्हा आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, जम्मू केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2, लडाख केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3, गोवा केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4, दिल्ली केंद्रशासित प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 3, गोवा केंद्रशासित प्रदेश नाही, ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, एकूण जिल्हे 36. ऑप्शन क्रमांक 2, महानगरपालिका 28. ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा परिषद 35. ऑप्शन क्रमांक 4, विधान परिषद सदस्य 78. तर ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा परिषद 35 हे अचूक जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2, विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, निळक्रांती मत्स्य उत्पादन. ऑप्शन क्रमांक 2, पीतक्रांती तेलबिया उत्पादन. ऑप्शन क्रमांक 3, लाल क्रांती पेट्रोलियम. तर ऑप्शन क्रमांक 4, हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन. तर ऑप्शन क्रमांक 3, लाल क्रांती पेट्रोलियम ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, CIA ही गुप्तचर संस्था ही भारताची नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बॅरिस्टर नाथ पो असे चिपी विमानतळाला नाव देण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण? भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, भगतसिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, श्योपूर या जिल्ह्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022.
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, भारताची पहिली चीफ ऑफ डिफेन्स हे विपिन रावत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, अनिल चव्हाण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, T20 वर्ल्ड कप 2022 ही ऑस्ट्रेलिया देशामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, चीन या देशामध्ये शंघाय सहकार्य संघटना चे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 3, मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, नामिबियातून भारतामध्ये 8 चित्ते आणण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात मध्ये आयोजित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, अश्विन वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? अयोध्याच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अयोध्याच्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहे? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती यांना आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कलम 315 कलमान्वये करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4, राज्याचे राज्यपाल नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2, अरुण लखानी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 4, 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3,
महात्मा गांधी यांनी म्हटले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता अशी उपाधी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी दांडीयात्रेची सुरुवात केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 मध्ये गांधीजींनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आराम हराम है हा नारा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री यांचे टोपणनाव मॅन ऑफ पीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिजागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 2 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी 2016 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये 18 रेल्वे विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅल्शियम चा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पेशीद्रव्य हे माध्यम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 73वा घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉजर फेडरर हे लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली आहे? जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जय जवान जय जय किसान ची घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक परमवीर चक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मालिनी या अक्षर गणवृत्तात किती अक्षरे असतात? मालिनी या अक्षर गणवृत्तावर किती अक्षरे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, 15 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, मुद्दाम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, सिद्ध शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4, आरोहण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नेमबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वेमनाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4, नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1, ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, मरियाना गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, शक्ती हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात या राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्यात सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याची अधिगम योजना सुरू केली? कोणत्या राज्य सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यासाठी अधिगम योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सुधारक साप्ताहिक डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2, आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, झाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, 71 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 25 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 1060 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24,
खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 विशाखापट्टणम हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश जवळ आहे? माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश जवळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नेरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022चे विजेते आहे? कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022चे विजेते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाचे पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाची पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोमलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी अभंग म्हणजे काय? खालीलपैकी अभंग म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 एक कार्यरचना प्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश आहे? भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्ल पक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 SRPFचा स्थापना दिवस 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले? 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कुठे होणार आहे? 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर माणिक सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली यांनी
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक तेजस एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1950 साली झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कुठे आहे? पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे करेक्ट आन्सर होईल.